आपण समाजात वेगळ्या वेगळ्या प्रकारची माणसं पाहतो आणि त्याच्यात आपल्याला असं दिसतं की काही माणसं 40व्या वर्षी 50 वर्षाची दिसतात. काही माणसं 60व्या वर्षी पण 50 वर्षाची दिसतात. काही माणसं अगदी 70-80 वर्षापर्यंत सुद्धा निरोगी असतात, हलती-फिरती असतात, स्वतःची कामं स्वतः करतात. बऱ्याच जणांचं तर आर्थिक उत्पन्न पण चालू असतं किंवा ते काहीतरी काम करू शकतात. आणि बऱ्याच वेळा असंही दिसतं, की अगदी 30 वर्ष, 35 वर्ष वयाच्या माणसांना हार्ट अटॅक येतो. त्यांना डायबिटीज होतो. त्यांना भरपूर गोळ्या औषधं सुरू असतात. त्यांना अगदी 40च्या आत त्यांच्या स्टेंट सर्जरी झालेल्या असतात. त्यांचे बायपास झालेले असतात. मग प्रश्न असा आहे आपल्या डोक्यात येतो, की हे सगळं जे आहे म्हणजे काही माणसांना अतिशय चांगलं आरोग्य मिळालेलं असतं आणि काही माणसं अशी आजारीच असतात, सारखी आजारी असतात. त्यांना सारखं काहीतरी होत असतं. खूप कमी वयात होत असतं आणि मग ह्याच्या मागे काय आहे? हे कशामुळे होतं? आणि जर आपल्याला ही गोष्ट कळली, तर आपल्याला काही गोष्टी सुधारून, काही बदल करून चांगलं आयुष्य जगता येईल का? चांगलं आरोग्य मिळेल का? कारण आपलं आरोग्य हे इतकं महत्त्वाचं आहे, की जर ते नसेल, म्हणजे आता उदाहरणार्थ एखाद्या माणसाच्या किडनी फेल झाल्या आहेत आणि त्याला डायलिसिसची गरज आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो. किंवा एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येऊन गेलाय आणि त्याला बायपास झालाय आणि त्याला मग काही मर्यादा येतायत. तर अशा प्रत्येक गोष्टींमध्ये किंवा प्रत्येक आजारामध्ये तो माणूस खचत जातो. त्याच्या एबिलिटीज म्हणजे त्याची काम करायची क्षमता कमी होत जाते. आणि मग जर आपल्या क्षमता अशा कमी झाल्या, तर मग आपलं आयुष्य फार अवघड होऊन जातं. आता उदाहरणार्थ जर आपल्याला साधं मांडी घालून बसता येत नसेल, काय गुडघे दुखत असतील, पाठ दुखत असेल, काही कारणामुळे असेल, तर मग आपल्याला खाली बसायची सोय संपून जाते. मग आपल्याला खुर्ची पाहिजे, टेबल पाहिजे. म्हणजे कसं होतं, की प्रत्येक वेळी जेव्हा आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम येतो, आपल्या क्षमता कमी होतात, तेव्हा मग आपलं आयुष्य हळू असं संकुचित व्हायला लागतं. म्हणजे आपण जे काही करू शकतो, ज्याचा आनंद घेऊ शकतो आयुष्यामध्ये, त्या गोष्टी कमी-कमी होत जातात. आणि मग प्रश्न असा येतो, की आपल्याला आपल्या आयुष्यात असं काय बदलता येईल का? किंवा काही वेगळं करता येईल का? ज्याच्यामुळे आपलं आयुष्य चांगलं राहील, निरोगी राहील आणि देवाने जे काही आपल्याला आयुष्य दिलं आहे, 70 वर्ष असेल, 75 असेल, 80 असेल, तर ते आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे, निरोगी प्रकारे आणि पूर्ण क्षमता असताना व्यवस्थित आनंद उपभोगून ते आयुष्य जगता येईल. तर ह्या गोष्टीचा विचार करण्यासाठी आज मी एक तुमच्यापुढे एक कल्पना मांडणार आहे आणि बघा तुम्हाला ती पटतीये का? ही जे काही बोलतोय ते सगळं व्यवस्थित सायंटिफिक आहे. ते पुस्तकांमध्ये दिलंय, जर्नल्समध्ये दिलेलं आहे, आर्टिकल्समध्ये दिलेलं आहे. म्हणजे मी काही स्वतः वेगळा शोध लावत नाहीये किंवा नवीन काही सांगत नाहीये. फक्त हे जे काही मी तुमच्या पुढे मांडतो आहे, जे एकत्र करून सांगतोय, तो विचार तुम्ही नीट समजून घ्या आणि त्याच्यातनं आपल्याला चांगलं आयुष्य, निरोगी आयुष्य आणि आपल्या क्षमता पूर्णपणे शेवटपर्यंत शाबूत राहतील असं आयुष्य, अतिशय कमी खर्चामध्ये, कुठल्याही गोळ्या, औषधं न घेता, कुठल्याही प्रकारचं वेगळं ब्रँडेड प्रॉडक्ट्स न वापरता कसं मिळवता येईल. तर आज तुमच्यापुढे एक कन्सेप्ट अशी मांडायची आहे, की त्याला म्हणायचं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. थोडासा अवघड शब्द आहे. व्यवस्थित मी समजावून सांगणार आहे ह्याच्यामध्ये काय असतं, कसं असतं, कशामुळे होतं. परंतु ही जी कन्सेप्ट आहे, ही जी कल्पना आहे, ती इतकी महत्त्वाची आणि इतकी मूलगामी म्हणजे एकदम बेसला आहे, की एकदा ही आपण समजावून घेतली, की मग बाकीच्या गोष्टी खूप चांगल्या पटकन समजतात, सोप्या होतात. तर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे काय? थोडंसं मी केमिस्ट्रीमध्ये किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये जातो. तर त्याच्यात कसं आहे, की आपल्याला माहिती आहे, की अणू जो असतो किंवा मॉलिक्यूल म्हणजे रेणू ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आयटम किंवा मॉलिक्यूल म्हणजे हायड्रोजन हा झाला म्हणजे सिंगल जर असेल एक साधा म्हणजे एक सिंगल ॲटम हायड्रोजनचा किंवा ऑक्सिजनचा, कार्बनचा हे ॲटम असतात आणि त्याचे एकत्र येऊन मॉलिक्यूल्स बनतात, रेणू बनतात.
म्हणजे 2 ऑक्सिजन येऊन मग ऑक्सिजन बनतो. 2 ऑक्सिजनचे अणू एकत्र येतात आणि O2 ऑक्सिजनचा मॉलिक्यूल बनतो. किंवा 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन एकत्र आलं की पाणी बनतं H2O. तर ह्याच्यामध्ये कसं असतं, की जेव्हा हे मॉलिक्युल्स किंवा आयटम्स जर धनभारित किंवा ऋणभारित म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज असलेले असतील, तर त्याला आपण आयन्स म्हणतो, आयन्स. आणि जेव्हा हे आयन्स दुसऱ्या एखाद्या मॉलिक्यूल बरोबर रिएक्ट होतात, तेव्हा इलेक्ट्रॉन एक्सचेंज होतं त्याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात असं आहे, की हे जे अणू आहेत आयन्स, तर त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन कमी असतो. आणि मग हा जो कमी असलेला इलेक्ट्रॉन आहे, तो कुठून तरी ते मिळवायची धडपड करत असतात. त्याच्यामुळे ह्याला म्हणायचं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. म्हणजे हे जे कुठले आयन आहेत आपल्या शरीरामध्ये, ते बाकीच्या प्रोटीन्सकडे जातात, फॅटकडे जातात, फॅटी ॲसिड्सकडे जातात, साखरेच्या मॉलिक्यूलकडे जातात आणि त्यांच्याकडून इलेक्ट्रॉन असा ओढून घ्यायचा प्रयत्न करतात. आणि ह्या प्रक्रियेला म्हणायचं ऑक्सिडेशन. थोडं केमिस्ट्री आपण थोडे बाजूला ठेवूया. समजलं नसेल तर काही हरकत नाही. तर थोडक्यात असं आहे, की आपल्या शरीरामध्ये असे आयन्स हे बरेच फिरत असतात किंवा तयार होत असतात आणि ज्याच्यामुळे आपल्या शरीरामधलं फॅट असेल, प्रोटीन असेल किंवा बाकीचे जे काही मॉलिक्युल्स आहेत, त्याचं नुकसान होत असतं. ही साधी गोष्ट आहे. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचे मॉलिक्युल्स किंवा आयन्स आपल्या शरीरात काय करतात, कशासाठी असतात, ते कुठून येतात, कुठे जातात, हे आपण एकदा समजून घेतलं, की ही नुसती केमिकल प्रोसेस राहत नाही. हे फक्त केमिस्ट्री राहत नाही, हे फक्त बायोकेमिस्ट्री राहत नाही. तर हा आपल्या आयुष्याचा चांगलं जगण्याचा आपल्याला मार्ग सापडतो त्याच्यातून. तो कसा ते मी आता तुम्हाला समजावून सांगतो. तर ऑक्सिडेशन ही जी प्रोसेस आहे, त्याला थोडक्यात मराठी शब्दात सांगायचं म्हणायचं तर ज्वलन किंवा जाळणं असं आपण म्हणू शकतो. आता समजा आपण एखादा कागद घेतला, त्याला काडेपेटीने काडी लावली, तर तो जळायला लागतो. पण ॲक्चुअल प्रोसेस काय होती त्याच्यामध्ये? तर त्या कागदामध्ये जे घटक आहेत, म्हणजे काय ग्लुकोज असेल, सेल्युलोज असेल, लिग्निन असेल, ज्याच्यापासून तो कागद बनलेला आहे, ते मटेरियल आणि हवेतला ऑक्सिजन ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होतं, ज्वलन होतं आणि तो कागद जळून जातो, नष्ट होतो. त्याच्यामध्ये खाली फक्त राख उरते, कार्बन आणि बाकीचे काही घटक असतात ते मग हवेत निघून जातात किंवा त्या राखेमध्ये आपल्याला मिळतात. ही झाली सिंपल प्रोसेस ऑक्सिडेशनची. म्हणजे थोडक्यात ज्या गोष्टीचं ऑक्सिडेशन होतं, ती गोष्ट एकतर पूर्ण नष्ट होते आणि त्या गोष्टीचं फंक्शन संपून जातं. म्हणजे जर कागद जळाला, तर त्या कागदावरती नंतर आपल्याला लिहिता येत नाही किंवा त्या कागदाचं आपल्याला काहीही करता येत नाही. तो जळून गेलेला असतो. आता आपल्या शरीरामध्ये जे आयन्स आहेत, ते पण हेच काम करतात, की जेव्हा ते एखाद्या फॅटी ॲसिड किंवा शरीरातल्या आपल्या पेशींमधल्या कुठल्याही भागांवर जाऊन काम करतात, तेव्हा तो भाग जाळून टाकला जातो. म्हणजे जर फॅटी ॲसिड असतील, ज्याच्यापासून आपल्या शरीराच्या सेल ज्या आहेत, त्या सेलचं आवरण बनलेलं असतं. तिथं जर ऑक्सिडेशन झालं, तर ते आवरण नष्ट होतं. त्या पेशी जगू शकत नाही, त्या मरून जातात. मग आता हे जे ऑक्सिडेशन आहे किंवा हा जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे आपल्या शरीरामध्ये, तो फक्त वाईटच आहे का? तर तसं नाहीये. त्याचे चांगले फायदे आहेत. त्याची गरज आहे. आता उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, की आपल्या शरीरामध्ये जर एखादा बॅक्टेरियानी प्रवेश केला, समजा कॉलराचा बॅक्टेरिया आपल्या शरीरात गेला दूषित पाण्यामधून. मग आपलं शरीर काय करतं, की त्या बॅक्टेरिया विरुद्ध लढण्यासाठी शरीराची फौज किंवा ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो, त्या सेल्स जातात तिकडे आणि त्या सेल त्यांच्याकडे असलेले आयन्स किंवा ऑक्सिडेटिव्ह मॉलिक्युल्स त्या बॅक्टेरियावरती, त्या जीवाणूवरती किंवा विषाणूवरती सोडतात आणि तो विषाणू टेक्निकली जाळला जातो. त्याला म्हणतात लायसोझोम्स. म्हणजे ते जे केमिकल असतात, त्याच्यामध्ये हे जे ऑक्सिडेटिव्ह पार्ट्स असतात,
ते त्या सेलकडनं बॅक्टेरियाविरुद्ध लढाईसाठी वापरले जातात. म्हणजे थोडक्यात आपल्या शरीरामध्ये ऑक्सिडेशन हे एक प्रकारचं शस्त्र म्हणून बॅक्टेरियाविरुद्ध वापरलं जातं आणि आपल्या शरीरात ह्या शस्त्राची गरज असते. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये काही मॉलिक्युल्स, आयन्स हे ऑक्सिडेशन करण्यासाठी फिरत असतात. पण त्याचं प्रमाण अतिशय अल्प असतं आणि बऱ्याच वेळा जेव्हा बाहेरून काही अटॅक होतो, म्हणजे विषाणू किंवा जीवाणू आपल्या शरीरामध्ये शिरतात, तेव्हा त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी ते त्यावेळी तयार केले जातात. जस्ट इन टाईम टेक्नॉलॉजी, JIT, जी सॉफ्टवेअरमध्ये आपण वापरतो. तर अशा प्रकारे हे जे मॉलिक्युल्स किंवा हे जे ऑक्सिडेशनचा स्ट्रेस आहे, तो छोट्या प्रमाणात असतो. तो पाहिजेल तेव्हा आपल्याला शरीरामार्फत तयार केला जातो आणि आपलं शरीर एकंदरीत चांगलं ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. परंतु जर हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आपल्या शरीरात खूप वाढला, तर मग काय होतं, की आपल्या शरीरातले जे सगळे नॉर्मल पेशी आहेत, त्याच्यावरती तो अटॅक केला जातो आणि मग आपल्याला प्रॉब्लेम सुरू होतात. मग आता हा जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे, तो आपल्या शरीरात कशामुळे वाढतो आणि कशामुळे कमी होतो, हे आपण समजून घेऊया. तर आपण जर आपल्या आहाराचा विचार केला, तर जेव्हा आपण खूप फ्राईड म्हणजे तळलेले तेलकट पदार्थ खातो, म्हणजे वेफर्स असतील, भजी असेल, समोसा असेल, वडा असेल, चिप्स असतील, तर अशा किंवा बर्गर म्हणा, तर अशा प्रकारचं जेव्हा आपण खातो, तर ते जे तळलेलं तेल असतं, जेव्हा ते तेल खूप वेळा तळत राहिलेलं असतं, तर त्याच्यामध्ये एक प्रकारचे मॉलिक्युल्स तयार होतात. तर तेल म्हणजे मुख्य कसं असतं, त्यात असतात ट्रायग्लिसराइड्स आणि ह्या ट्रायग्लिसराइडला जेव्हा आपण उकळतो, खूप उष्णता बऱ्याच वेळाकरता दिली जाते, जी बऱ्याचशा फास्ट फूड प्रोसेसिंगमध्ये किंवा इंडस्ट्रियल फूड प्रोसेसिंगमध्ये होत असते किंवा आपल्या शेजारच्या दुकानामधल्या मिठाईच्या दुकानात सुद्धा जेव्हा भजी, समोसे, वडे वगैरे मोठ्या प्रमाणात तळले असतात, तर ते जे तेल असतं त्याच्यामध्ये असे हे प्रकारचे मॉलिक्युल्स ज्याला आपण अल्डिहाइड्स म्हणतो, कीटोन्स म्हणतो, हे तयार होतात आणि हे जे मॉलिक्युल्स आहेत ते आपल्या शरीरातला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवतात. म्हणजे थोडक्यात जर आपण तेलकट पदार्थ, फूड प्रोसेसिंग केलेले पदार्थ म्हणजे आईस्क्रीम असेल, बर्गर असेल, चिप्स असतील, फरसाण असेल, तर अशा प्रकारचं जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात खातो, तेव्हा त्या तेलामधले जे विषारीच म्हणायचं त्याला, ते जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार करणारे मॉलिक्युल्स आहेत, अल्डिहाइड्स आहेत, कीटोन्स आहेत, फ्री फॅटी एसिड्स आहेत, तर ते आपल्या शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार करतात. कारण काय होतं, की हे जे अल्डिहाइड वगैरे आहेत, त्यांना इलेक्ट्रॉन पाहिजे असतो आणि तो जेव्हा ज्याच्यापासून मिळायचा, त्या मॉलिक्युल्सला ते नष्ट करतात. त्याच्यामुळे आपल्या शरीरातले जे असलेले चांगले प्रोटीन्स आहेत, ते नष्ट होतात. चांगले फॅटी ॲसिड्स आहेत, ते नष्ट होतात आणि मग आपल्याला आजार व्हायला सुरुवात होते. म्हणजे हा एक मोठा फॅक्टर झाला आपल्या डाएटमधला, की जेव्हा आपण तेलकट पदार्थ खातो, मोठ्या प्रमाणात साखर खातो. फक्त साखर जर आपण साखरेचे पदार्थ खाल्ले, मग त्यात श्रीखंड, गुलाबजाम असे सगळे जे पदार्थ आहेत, म्हणजे अगदी काय आईस्क्रीम असेल, कँडी असेल, कुठलंही साखर असलेले पदार्थ, जेव्हा आपल्या शरीरात साखर मोठ्या प्रमाणात जाते, तेवढ्या साखरेची आपल्या शरीराला त्यावेळी गरज नसते. त्यामुळे आपल्या लिव्हरकडनं त्या साखरेचं फॅटमध्ये रूपांतर केलं जातं आणि अडिपोज टिश्यू किंवा आपल्या चरबीमध्ये ते साठवलं जातं. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो. त्याच्यामुळे साखर किंवा गोड पदार्थ हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवायचा खूप मोठा सोर्स आहे. जर आपण मैदा खाल्ला, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रोटीन नाहीये, त्याच्यामध्ये फायबर नाहीये, असा जर आपण मैदा खाल्ला, म्हणजे मग तो कशात ब्रेडमध्ये आहे, समोस्यामध्ये आहे, तर त्याच्यामध्ये फक्त कॅलरीज मिळतात. कॅलरीचा जो आपल्या शरीरावरती ताण येतो किंवा लोड पडतो, तर त्याचं पुन्हा त्याच साखरेसारखंच रूपांतरित त्या फॅटमध्ये होत असतं आणि त्याचा पुन्हा लोड येतो. त्याच्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो.
मग खाण्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवणारे हे जे घटक आपल्या शरीरात जातात, ते कुठून जातात? तर त्यात मोठं कारण आहे ते स्मोकिंग किंवा सिगारेटचा धूर. जेव्हा आपण म्हणतो, की सिगारेटच्या धुरामुळे कॅन्सर होतो, तर त्याच्या मागे मुख्य कारण आहे हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. त्याच्याकडे मी येणारच आहे थोड्या वेळामध्ये. तर सिगारेटच्या धुरामुळे हा स्ट्रेस वाढतो. जेव्हा आपण ट्रॅफिकमध्ये खूप धुराच्या भागात हिंडत असतो, तेव्हा तो जो धूर आहे, तो धूर कुठून येतो? तर तो गाड्यांच्या एक्झॉस्टमधनं येतो. जेव्हा आपण पेट्रोल किंवा डिझेल किंवा भेसळ असलेलं रॉकेल त्या पर्टिक्युलर गाडीमध्ये, गाडीच्या इंजिनमध्ये जाळलं जातं आणि त्याच्यात न जळलेले पदार्थ त्या एक्झॉस्टमधून बाहेर पडतात. तो जो सगळा धूर असतो, त्या धुरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हे विषारी घटक असतात आणि ते जेव्हा आपल्या शरीरामध्ये आपल्या श्वासामार्फत जातात, तेव्हा हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मोठ्या प्रमाणात वाढतो. म्हणून आपण असं नेहमी म्हणतो, की जर आपण पोल्युटेड सिटीमध्ये राहत असू, म्हणजे जिथं प्रदूषण खूप आहे अशा वातावरणात राहत असू, तर आपण सिगारेट न ओढता सुद्धा आपण दिवसाला 1 पाकीट सिगारेट ओढतोय, एवढं आपल्या शरीराचं नासाडी होते. हे असं का होतं? कारण सिगारेटमधून जो आपल्याला धूर आपल्या शरीरात जातो, त्याच्यामुळे जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, तशाच प्रकारचा स्ट्रेस त्या गाडीच्या एक्झॉस्टचा धूर आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर सुद्धा वाढतो. म्हणजे मुख्य कारण सेमच आहे, की जे विषारी पदार्थ आहेत, ज्याच्यामुळे हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, त्याच्यामुळे आपल्या शरीराची नासाडी होते. तो कशाही प्रकारे आपल्या शरीरात जाणार असेल, मग तो सिगारेटचा धूर असेल, तो वाहनांचा धूर असेल, तो शेतातलं जे सगळं जाळतात, त्याला स्टबल म्हणतात. तो जाळून पूर्ण दिल्लीमध्ये किंवा बऱ्याचशा शहरांमध्ये हे जे वातावरण प्रदूषित होतं, तर तो जो आपल्या शरीरामध्ये धूर जातो, त्याच्यामुळे सुद्धा हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराची नासाडी होते. मग हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढल्यानंतर काय-काय आपल्या शरीराला आजार होऊ शकतात किंवा काय-काय त्रास होऊ शकतात? तर कसं आहे माहिती का मित्रांनो, की जेव्हा आपलं एखादी सेल आहे, म्हणजे पेशी आहे आपल्या कुठली लिव्हरची आहे, किडनीची आहे, स्किनची आहे. तर तेव्हा त्या सेलवरती हे जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस काम करतो आणि त्याचं बरबादी करतो, ते जाळून टाकतो. तर आपल्याला आजार होणारच. त्याच्यामुळे हा जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे, त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच प्रकारचे आजार होत असतात. त्याचे मुख्य 3 पायऱ्या किंवा 3 प्रकारचे आजार आहेत, हे मी सांगतो. पहिला जो आजार आहे त्याला आपण म्हणतो लाईफस्टाईल डिसीजेस. मग त्यात ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे. आता ह्या ब्लड प्रेशर कसं वाढतं आपलं किंवा आपल्याला हार्ट अटॅक कसा येतो आणि त्याचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी काय संबंध आहे, हे पण तुम्हाला मी थोडक्यात समजावून सांगणार आहे. मग दुसऱ्या प्रकारचे आजार जे आपण ज्याला म्हणतो ऑटो इम्यून डिसीजेस. म्हणजे ज्यात रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, व्हिटिलिगो म्हणजे आपल्या शरीरावरती जे कोड येतं, तो पण एक प्रकारचा ऑटोइम्यून डिसीज आहे. सोरायसिस आहे, एक्झिमा आहे. तर अशा प्रकारचे जे ऑटोइम्यून डिसीजेस आहेत, म्हणजे त्यात मल्टिपल स्क्लेरोसिस आलं, एसएलई आलं, सिस्टमिक ल्युपस ज्याला म्हणतात. तर अशा प्रकारचे आजारसुद्धा ह्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होतात. कारण ह्या स्ट्रेसमुळे आपल्या शरीरातल्या पेशींमधले घटक जाळले जातात. त्या पेशी नीट काम करू शकत नाहीत आणि मग त्याचे विविध आजार नंतर उद्भवतात. आणि तिसरा जो मुख्य आजाराचा प्रकार आहे, ज्याच्या जो हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होतो आणि जो मला मुख्यत्वे करून सांगायचा आहे, तो म्हणजे कॅन्सर किंवा मॅलिग्नन्सी. आता तुम्ही म्हणाल, की मी श्रीखंड खाल्लं त्याचा मॅलिग्नन्सीशी काय संबंध आहे? तर होतं असं, की हा जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे, म्हणजे जे जाळून टाकण्याचे क्षमता असलेले जे मॉलिक्यूल आपल्या शरीरात फिरतायत, मग ते धुरातून आलेले असतील, सिगारेटमुळे आलेले असतील, आपण खूप साखर खाल्ल्यामुळे तयार झालेले असतील, आपण तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे तयार झालेले असतील, वगैरे, वगैरे प्रकारामुळे कुठल्याही प्रकारे आपल्या शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस उत्पन्न झाला, की मग त्याला कळत नाही, की आपण नक्की काय जाळतोय. ते जाळणं सेमच असतं. आणि जे आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत, त्या पेशी काही अशा एकच सेम नसतात. त्या मरतात, त्या विभागणी होती त्याची. म्हणजे
एका सेलच्या 2 सेल होतात, 2 सेलच्या 4 सेल होतात. असं होत असतं. प्रत्येक ऑर्गनमध्ये होत असतं. म्हणजे जेव्हा आपण आपली स्किनचा विचार करतो, तेव्हा त्याच्यावरच्या आवरणामध्ये जे सेल आहेत, त्या निघून जातात आणि पुन्हा ज्या नवीन तयार झालेल्या आहेत, त्या वरती येतात. हे झालं स्किनचं. असंच सगळीकडे होत असतं. म्हणजे आपल्या लिव्हरमध्ये नवीन सेल तयार होत असतात. आपल्या बोनमध्ये सेल तयार होत असतात. तर जेव्हा एक सेलपासून 2 सेल बनतात, तेव्हा त्याची एक प्रोसेस असते. त्याचं एक ठरलेलं सूत्र असतं, गणित असतं. त्याच्यामुळे जेव्हा एक सेलची 2 सेल होते, तेव्हा त्याच्यामधले जे डी-एन-ए आहेत, आर-एन-ए आहेत, त्याची विभागणी होते. त्याची एक प्रोसेस आहे. ती प्रोसेस काय मी पूर्ण इथे समजावून सांगत बसत नाही, कारण त्याच्यासाठीच मला 2-3 तास घालवायला लागतील. परंतु एवढं लक्षात घेण्यासारखं आहे, की ते जेव्हा डी-एन-ए आणि आर-एन-ए त्या सेलमध्ये आहेत, तर त्याच्यावरती जेव्हा या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचा परिणाम होतो, तेव्हा ते जाळले जातात आणि मग एक सेलपासून 2 सेल व्हायची जी प्रोसेस आहे, ती कुठेतरी बिघडते आणि मग त्या सेलला कळत नाही, की हे विभागणी आहे ती कुठं थांबायचं आणि मग ती विभागणी करत जाते, करत जाते, करत जाते आणि एकाच्या ठिकाणी अशा हजारो, लाखो सेल्स तयार होतात आणि ज्याला आपण कॅन्सर म्हणतो. त्याच्यामुळे कॅन्सर जेव्हा होतो, तेव्हा त्याच्या मुळाशी हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असतो. ही शरीराची होणारं जाळणं, ज्वलन किंवा नासाडी असते आणि जर ही आपण टाळली किंवा ही जर आपण रोखली, तर आपल्याला कॅन्सर व्हायचं प्रमाण कमी होईल, आपल्याला लाईफस्टाईल डिसीजेस व्हायचं प्रमाण कमी होईल आणि आपल्याला ऑटो इम्यून डिसीज व्हायचं प्रमाण कमी होईल. जर हे तिन्ही रोग मी एकत्र केले, तिन्ही प्रकारचे, तर माणसाला जे काही एकंदरीत रोग होतात, त्याच्यामधले जवळ-जवळ 70% रोग हे ह्या 3 कॅटेगरीमध्ये बसतात. त्याच्यामुळे जर तुम्ही हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी केला तुमच्या आयुष्यातला किंवा तुमच्या शरीरामधला, तर तुम्हाला हे 70% रोग होणार नाहीत. ह्याच्या पलीकडे जाऊन तुमच्या कातडीवर ज्या सुरकुत्या पडतात, जे तुमचा स्ट्रेस वाढतो, जे म्हातारपणाची प्रोसेस असते, त्या सगळ्याला सुद्धा हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कारणीभूत आहे. त्याच्यामुळे एखादा माणूस 50व्या वर्षी जर 60-70 वर्षाचा दिसत असेल, तर त्याच्यामागे एवढं आपण लक्षात घेऊ शकतो, की त्याच्या जे शरीरामधल्या सेल आहेत, त्या कुठेतरी मारल्या जातायत, खराब होतायत, नासाडी होते आणि त्याच्यामुळे त्याचं जे थकणं आहे, दमणं आहे किंवा शरीर एकंदरीत खराब होत जाणं आहे, ते वाढतं. त्यामुळे तो माणूस 50व्या वर्षीच 60 वर्षाचा दिसायला लागतो. परंतु जर तुम्ही हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी केला आणि जर आटोक्यात ठेवला, तर तुम्ही 60व्या वर्षी सुद्धा 40 वर्षाचे दिसू शकता. तुमच्या क्षमता शाबूत राहतील. कारण तुमचं प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक सेल ही चांगली राहणार आहे. तर मग आपण हे लक्षात घेऊया, की हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आपण कशामुळे कमी करू शकतो. आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी लक्षात घेऊ, तेव्हा आपलं आयुष्य चांगलं होणार आहे, निरोगी होणार आहे आणि आपण चांगल्या प्रकारे जगू शकणार आहे. आपले आजारपणाचे खर्च, आजारपणाचा त्रास आणि आजारपणापासून येणारे प्रॉब्लेम्स संपणार आहेत. आता साध्या गोष्टी सांगतो, ज्याच्यामुळे आपण ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करू शकतोय आणि त्या साध्या-साध्या गोष्टी तुम्ही पाळा. तुम्हाला कुठलीही औषधांची गरज लागणार नाही. कारण तुमचं शरीरच मुळात चांगलं राहणार आहे. अतिशय साध्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट एक्सरसाइज, व्यायाम. आपण जेव्हा रोज व्यवस्थित रेग्युलर व्यायाम करतो, आपल्या शरीरातला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. त्याच्यामुळे रोज कमीत कमी अर्धा तास व्यायाम करा. वेगवेगळ्या पद्धतीचा व्यायाम करा. मग त्यात रनिंग असेल, पोहणं असेल, बॅडमिंटन असेल, उड्या मारणं असेल, काही पण करा. पण रोज व्यवस्थित रेग्युलर व्यायाम करा. ही किती चांगली साधी सोपी गोष्ट आहे मित्रांनो, की व्यायाम करून जर आपण ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करू शकतोय, आपलं शरीर निरोगी ठेवू शकतोय, आपलं शरीर हालचालीचं ठेवू शकतोय. तर हे आपण का नाही करायचं? हे आपल्या हातात आहे. हे आपण करू शकतो. याला कुठलाही पैसा लागत नाही. कुठलंही वेगळं इक्विपमेंट लागत नाही. अतिशय साधे सोपे व्यायाम सुद्धा पुरेसे आहेत. साधं तुम्ही चाला, उड्या मारा, हे सुद्धा बास होईल. त्याच्यामुळे एवढं लक्षात घ्या, की रेग्युलर एक्सरसाइज हा फार आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे खाण्यामधली, की त्याच्यामध्ये आपण कुठलेही तेलकट पदार्थ नाही खाल्ले पाहिजे.
म्हणजे तेलकट पदार्थातून कॅलरीज जातात हा तर भाग झालाच. परंतु तेलकट पदार्थांमधून हे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स जे जातात, ते जास्त त्रासदायक असतात. त्यामुळे तेलकट किंवा जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाऊ नका. साखर पूर्णपणे बंद करा. साखरेची आपल्या शरीराला डायरेक्ट काहीही गरज नाहीये. आपल्याला जी काही आवश्यक साखर आहे, ती पोळी, भाकरी, भात ह्याच्यातून मिळते, व्यवस्थित मिळते. अन्नातून मिळते. साखर वेगळी खाऊ नका. हा एक मोठा भाग झाला. आणि जेव्हा आपण फळं आणि भाज्या खातो, ज्याला आपण अँटीऑक्सिडंट्स असं नाव आहे. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणारे हे घटक आहेत. म्हणजे जेव्हा आपण पालक खातो, काय भोंगी खातो, कुठलंही फ्लॉवर असेल, कुठल्याही प्रकारच्या ताज्या भाज्या आणि फळं जेव्हा खातो, त्या जवळ-जवळ प्रत्येक भाज्यांमध्ये, प्रत्येक फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्याच्यामुळे आपला शरीरावरचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. त्याच्यामुळे व्यायाम करायला पाहिजे. अ, तेलकट पदार्थ, साखरेचे पदार्थ, मैदा असलेले पदार्थ बंद करायला पाहिजेत. फळं आणि भाज्या व्यवस्थित खाल्ल्या पाहिजेत. मग त्याच्या पलीकडे आपण काय करू शकतो? तर व्यवस्थित झोप मिळायला पाहिजे आपल्याला. ज्याच्यामुळे आपला स्ट्रेस कमी होणार आहे आयुष्यामधला आणि आपल्या शरीराची रिकव्हरी व्हायला आपल्याला वेळ मिळणार आहे. नंतर व्यसनांमध्ये आपण सिगारेट स्मोकिंग करत असाल, तर ते पूर्णपणे बंद करा. कारण सिगारेटनी कॅन्सर होतो. सिगारेटनी आपल्या शरीराची नासाडी होते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराच्या सगळ्या सेल बाद व्हायला लागतात. त्याच्यामुळे सिगारेट स्मोकिंग असेल तर पूर्णपणे बंद करा. अल्कोहोल असेल तर पूर्णपणे बंद करा. कुठलीही व्यसनं ही शरीराचा नासाडी करत असतात. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन जे मला सांगायचं आहे, की जर तुम्ही पोल्युटेड एरियात राहत असाल, म्हणजे जे धुराचा त्रास सहन करायला लागतोय किंवा दूषित पाण्याचा त्रास सहन करायला लागतोय, तर ह्या धुरामुळे किंवा ह्या पोल्युशनमुळे जे तुमच्या शरीरामध्ये पार्टिकल जात आहेत, जे कण जात आहेत, जे घटक जात आहेत, त्याच्यामुळे सुद्धा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि तुमचं शरीर थकत जातंय, खराब होत जातंय आणि तुम्हाला आजार होतायत. मग ते दमा असू दे, तो ब्लड प्रेशर असू दे, तो लठ्ठपणा असू दे, त्याच्या मागे बऱ्याच वेळा आणि कॅन्सर्स, खूप मोठ्या प्रकारची कॅन्सर्स ही पोल्युशनमुळे वाढतात. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे शक्य असेल तर तुम्ही त्या पोल्युटेड एरियापासून लांब जायला शिका, लागा. हे अवघड आहे मला माहिती आहे. परंतु जर तुमच्याकडे चॉईस असेल किंवा तुम्ही विचार करून बघा, की जर आपण ह्या धुरापासून लांब गेलो, तर तुमचं आयुष्य चांगलं होणार आहे. त्याच्यामुळे हा सगळा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचा मी कार्यक्रम तुम्हाला समजावून सांगितला. हा तसा खूप मोठा विषय आहे. इतक्या छोट्या वेळेमध्ये, इतक्या छोट्या शब्दांमध्ये सांगणं थोडं अवघड जातं. परंतु मी प्रयत्न केलेला आहे, की तुम्हाला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ही कन्सेप्ट कळली पाहिजे. काय आहे ते माहिती व्हायला पाहिजे. कशामुळं होतं, कशामुळं कमी होतं आणि ह्याचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे. त्याच्यामुळे मी सांगितलेल्या गोष्टीवर लक्ष द्या. साध्या-साध्या गोष्टी लक्षात घ्या आणि पाळा. तुमचं आयुष्य निरोगी होईल. तुमचं आयुष्य पूर्ण क्षमतेने चालू राहील, ह्याची मी गॅरंटी देतो.